राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेतली। यावेळी विकास कामे करत असताना त्या कामांमध्ये दर्जा व गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये, तसेच भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून त्या प्रकल्पांच्या ठिकाणी सोयीसुविधांची निर्मिती करण्यात यावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। याशिवाय महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा, ज्योतिबा मंदिर विकास आराखडा, क्रिकेट स्टेडियम, इंटरनॅशनल कन्व्होकेशन सेंटर, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण, कोल्हापूर विमानतळ, पंचगंगा प्रदूषण, शाहू स्मारक भवन, शेंडा पार्क येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम, IT हब, शेंडा पार्क येथील रुग्णालय, सारथी संस्था, पंचगंगा प्रदूषण नियंत्रण तसंच कोल्हापूर रत्नागिरी आदी विकास कामांचा देखील आढावा घेतला। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, नामदार प्रकाश आंबेडकर, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह प्रमुख मान्यवर व शासकीय अधिकारी उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।